पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा याच्या कार्यवाही संदर्भातील नुकतंच शासन निर्णय आहे तो आयुक्त कार्यालयासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातच ही गुड न्यूज आहे की ज्या भरतीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्या दुसऱ्या टप्प्याची आपण आंदोलन केलं आणि इतक्या दिवसापासूनचा हा लढा त्याला आता कुठंतरी मूर्त स्वरूप येत आहे। कारण आता त्या संदर्भातील जे पत्र आहे ते आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे या विभागास मिळालेला आहे आणि यामध्ये पवित्र पोर्टलवरती जो टॅब उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेच बदल करता येणार आहेत आणि त्याचबरोबर जो प्रस्ताव पाठवला होता आयुक्त कार्यालयातून दुसऱ्या टप्प्यासंदर्भात त्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये स्वप्रमाणपत्र बदल असेल, 10% रिक्तपात्र जागा असतील किंवा गैरहजर जागा असतील किंवा ज्या काही अजून नवीन टॅब उपलब्ध करून दिल्यावरती येणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या जागा असतील, त्याचबरोबर SC-BC आरक्षण किंवा कुणबी आरक्षण जे मराठा समाजातील उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत, त्यांना कंपल्सरी SC-BC करायचं होतं किंवा ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना सुद्धा तो टॅब उपलब्ध होणार आहे। आणि मित्रांनो, त्या संदर्भातील हे पत्र आपण या लेटरमध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि बोलते ऐसा ही कि सब्र का फल मीठा होता है और वो अभी हम देख भी सकते हैं। आणि याच गोष्टींवरती जे आपण पाहतोय तो मित्रांनो सर्वांना नमस्कार। आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। कारण पवित्र पोर्टल वरती जो दुसरा टप्पा सुरू होणार आहे ज्याची कार्यवाही अगदी 10 सप्टेंबरच्या GR नुसार सुरू करण्यात आली होती, परंतु टॅब उपलब्ध झाला नव्हता, परंतु आता तो टॅब उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर त्या टॅब उपलब्ध झाल्यावरती स्वप्रमाणपत्रात बदल करता येणार आहे, 10% रिक्तपात्र गैरहजर या सर्व जागा येणार आहेत, SC-BC कुणबी आरक्षणचं ज्यांना सर्टिफिकेट आहे ते सुद्धा नोंदवता येणार आहे आणि त्याचबरोबर अंदाजित जागा सुद्धा किती येणार आहेत या सर्वच बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी अर्थातच फेब्रुवारीपासून आपण या टप्प्याची वाट पाहत आहोत आणि आता ती अगदी म्हणजे ते आपण लेटर सुद्धा पाहणार आहोत, जे पत्र सुद्धा पाहणार आहोत, जे मंत्रालय शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून आयुक्त कार्यालयाला आलेलं आहे। त्याच्यामध्ये बरंच हे सगळं नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुद्धा सुरू होणार आहे। 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीची जी अर्हता पात्र आहे, ज्यांची प्रमाणपत्र आहेत SC-BC कुणबी सोडून, त्या सर्वांनाच याच्यामध्ये संधी मिळणार आहे। चला तर मित्रांनो, आपण ते लेटर सुद्धा पाहूयात। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण हे लेटर पाहतोय ते म्हणजे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं आहे, ते आयुक्त शिक्षण पुणे राज्य यांना पाठवण्यात आलेलं आहे। विषय पाहूयात। पवित्र पोर्टल मार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी SC-BC इतर मागासवर्ग या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच 10% रिक्त पदांकरता कार्यवाही करण्याबाबत आणि त्याच्यामध्ये संदर्भ सुद्धा दिलेला आहे जो शालेय शिक्षक आयुक्तालय इथून जो प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या संदर्भात। आणि मित्रांनो, आता आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत। बिंदू नामावतील त्रुटीनुसार सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या मित्रांनो हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस। आणि आता त्या अगदी आपण पाहतोय की वर्ष लागलेलं आहे, त्या जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून 10% रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये 10% पदभरतीचा समावेश करण्यात यावा। अर्थातच ज्या काही आस्थापना आहेत, ZP, नगरपालिका
महानगरपालिका संस्था 1 ते 12 पर्यंतच्या खाजगी अनुदानित पकडून या सर्वच संस्थांनी ज्यांनी काही 10% रिक्त कपात केलेल्या जागा होत्या आता त्या त्यांना द्याव्या लागणार आहेत. दुसरा मुद्दा आपण यामध्ये पाहूयात. भरती प्रक्रियेत अपात्र, गैरहजर व रुजू झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच भाग आहे. म्हणजेच रिक्त, अपात्र, गैरहजर राऊंड आहे तो यामध्ये लागणार आहे. त्यामुळे तसे शासन निर्णय 10/11/2012 शिक्षक अभियोग्यता धारक म्हणजे दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये जो काही 10/11चा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिलेलं होतं 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद आलेली आहे. यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आणि अर्थातच आता खाजगी संस्थांना सुद्धा आता ज्यांनी आतापर्यंत पवित्र पोर्टलवरती जागा दाखवल्या नव्हत्या त्यांच्याकडे संच मान्यता कंप्लीट आहे, रोस्टर कंप्लीट आहे, ते आता जागा देऊ शकतात. कारण तसं ते 10/11/2022च्या परिपत्रकानुसार पूर्ण संस्थांना ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे आस्थापनांना आणि आता ते सुद्धा जागा देऊ शकतात आणि ते देणार सुद्धा आहेत. आणि याचं आपल्याला उदाहरण पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे ती सुद्धा जागा देत आहे. अशा बऱ्याच येतील त्या सुद्धा जागा देणार आहेत. तिसरा मुद्दा आपण याच्यामध्ये पाहूयात की तो म्हणजे आरक्षण संदर्भातला आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता अधिनियम 2024 राज्यात 26/2/2024 पासून लागू करण्यात आला आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण लागू करता आलं नाही कारण तो आपला जो टप्पा होता तो 24 फेब्रुवारी 2024ला ती पहिला टप्पा जो पवित्र पोर्टलवरती टॅट 2022 मधला तो लागला. त्यामुळे तिथं आरक्षण ॲड नव्हतं परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये करावंच लागलं आणि त्याच्यामुळे पोर्टलवरती ज्या जाहिराती आहेत त्याच्यामुळे ज्या काही येणाऱ्या जाहिराती आहेत त्याच्यामुळे वेळोवेळी निर्देशसुद्धा दिलेले आहेत आणि पोर्टलवरती सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांची काही बिंदू नामावली कंप्लीट झालेली असेल पोर्टलवरती ॲड करताना SCBC इन्क्लूड करून जागा आपल्याला दिसतील. चौथा जो मुद्दा आहे तो भरपूर महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. पाहूयात आपण. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत SCBC हे आरक्षण किंवा कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे. त्यामुळे आता कंपल्सरी हे आहे की ऑलरेडी मला असं वाटतं चॅनलवरती बऱ्याच वेळा आपण सांगितलेलं आहे की ज्यांचं जे मराठा समाजाचे अभियोग्यताधारक आहे त्यांना कंपल्सरी EWS ज्यांच्याकडे होतं त्यांनी आता SCBC सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या असतील 5 सप्टेंबर 2022च्या GR नुसार 24च्या GR नुसार त्यांनी सुद्धा आता हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे रेडी असेल तर मात्र आता तुम्ही त्याच्यानुसार हे तुम्हाला टॅब सुद्धा इथं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे याच बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी. स्वप्रमाणपत्र बदल करण्यात येणार, सेल्फ सर्टिफाय सुद्धा करता येणार आहे फॉर्म. तसेच अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेबाबतची उमेदवाराने नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांनी अर्हता प्राप्त करू नये अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही. यास्तव 12 फेब्रुवारी 2023 पूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी. मित्रांनो, सेल्फ सर्टिफाईंगचा ऑप्शन आहे तो सर्वच उमेदवारांसाठी असणार आहे, इन्क्लुडिंग SCBCचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर कुणबी ज्यांचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांचे उमेदवार आहेत त्या सर्वांनाच आता ही संधी मिळत आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो जास्तीत जास्त जागा येण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की स्वामी संस्था आहे त्यांनी ऑलरेडी 523 जागा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 1 ते 5 साठी आहेत त्यांनी सुद्धा जवळपास 300 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत. आणि बाकीच्या अशा बऱ्याच असतील. झेडपीच्या जवळपास 2,500 ते 3,000 जागा आहेत. महानगरपालिका, नगरपालिका यांच्या जवळपास 1,500 जागा आहेत. आणि बाकीच्या आत्तापर्यंत रिक्त, अपात्र, गैरहजर जे काही उमेदवार आहेत त्यांची अधिकृत आकडेवारी जवळपास 5 ते
5,000 जागा आहेत ज्या रिक्त पात्र आहेत. मित्रांनो, एवढ्या सगळ्या जागांचं कॅल्क्युलेशन आपण नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्याबद्दलचं डिटेल देणार आहोत आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना संधी मिळणार आहे आणि जे आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचं स्वप्न कंप्लीट होणार आहे. याबद्दलचे अपडेट्स असतील ते चॅनलवरती मिळतील. सो डू सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच